त्याच्यामुळे आता आपण रबर स्टार्ट करणार आज. तर नॅचरल रबर, हे जे रबर जे असते आहे की नाही, ऑप्टेन फ्रॉम द रबर ट्रीज ॲज अ लॅटेक्स फ्रॉम द कोलायडल सस्पेन्शन. तुम्हाला माहिती आहे की जे रबर ट्रीज असते त्या रबर ट्रीजचं जे लॅटेक्स असते आहे की नाही, तर या लॅटेक्स रबर ट्रीजचं जे कोलायडल फॉर्मचं सस्पेन्शन तयार होत असते त्याला आपण काय म्हणत असतो, नॅचरल रबर म्हणत असतो. आता इट इज अ लिनियर पॉलिमर ऑफ आयसोप्रीन. आता ऍक्च्युली आयसोप्रीन म्हणजे काय, सेकंड लास्ट कार्बनवर एक CS3 दिसते तुम्हाला, हा आहे की नाही. तर आयसोप्रीन म्हणजे बेसिकली 1,3 ब्युटाडाईन्स आहे. लक्ष ठेवा, जो नॅचरल रबर आहे ना, तर 1 आणि 3 पोझिशन्सला डबल बॉन्ड आहे आणि 2 नंबरला CH3 ग्रुप आहे. तर या युनिटला आपण काय म्हणत असतो, आयसोप्रीन युनिट म्हणत असतो. जे नॅचरल रबर आहे ते यांचं पॉलिमराइज आहे, पॉलिमर याच्यापासून तयार झालेलं पॉलिमर्स आहे, आयसोप्रीन म्हणतो आपण यालाच. आपण दुसरं नाव जर देतो म्हटलं तर 2-मिथिल-1,3 ब्युटाडाईन म्हणणार आहोत. आता 1,3 ब्युटाडाईन याच्यानं म्हटलं की याच्यात 1 आणि 3 पोझिशन्सला डबल बॉन्ड आहे, म्हणून आपण याला 1,3 ब्युटाडाईन म्हणणार आहोत. आणि 2 पोझिशन्सवर मिथिल ग्रुप येणार आहे, नंबरिंग जर दिले तर आपण इथं, आणि म्हणून याला काय म्हणतो आपण, 2-मिथिल-1,3 ब्युटाडाईन्स म्हणतो. तर यांचं जर पॉलिमरायझेशन झालं आहे की नाही, नॅचरली होते, हे आपण काही करत नाही. इट इज ऑप्टेन फ्रॉम द रबर ट्रीज ॲज अ लॅटेक्स इन द फॉर्म ऑफ कोलायडल सस्पेन्शन. त्या ट्रीमध्येच हे लॅटेक्स जे आहे पॉलिमरिक फॉर्ममध्ये असते. आता हे लिनियरली जॉईंट होते, म्हणजे हा डबल बॉन्ड ब्रेक होते, हा डबल बॉन्ड इथे जातो आणि इथे गेल्यामुळं आपल्याला या टाईपचं डबल बॉन्ड समोर शिफ्ट होईल, आणि हा CH हा त्याचा डबल बॉन्ड आहे तो त्याच्याही समोर शिफ्ट होईल. तर अशा प्रकारे हे N नंबर ऑफ हे तयार होईल युनिट, याला आपण नॅचरल पॉलिमर्स म्हणत असतो. तर हे नॅचरल पॉलिमर्स आहे जे आयसोप्रीन नावाचे युनिट, यालाच आपण आयसोप्रीन म्हणत असतो, आयसोप्रीन म्हणत असतो, बरोबर आहे. तर आयसोप्रीन त्याला दुसरं नाव आहे 2-मिथिल-1,3 ब्युटाडाईन्स. हे नॅचरली प्लांट्समध्ये तयार होत असते आणि म्हणून आपण याला नॅचरल रबर म्हणत असतो. आणि म्हणून इट इज अ लिनियर पॉलिमर्स ऑफ आयसोप्रीन. हा जो कंपाऊंड आहे याला आपण आयसोप्रीन म्हणत असतो. तर याचा हा लिनियर पॉलिमर्स आहे, किंवा 2-मिथिल-1,3 ब्युटाडाईनचा लिनियर पॉलिमर्स आहे. नॅचरल रबर हे सिस पॉलिमर असतो. कसा असतो, सिस आणि ट्रान्स राहणार आहे. तर डबल बॉन्ड आहे ना याच्यात, तर डबल बॉन्ड आल्यामुळे सिस आणि ट्रान्सची पोझिशन येणारच आहे. इट हॅज लॉंग फ्लेक्झिबल चेन. हे एक फ्लेक्झिबल चेन असते, ज्या अर्थी फ्लेक्झिबल आहे या अर्थी यांच्यामधलं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं असलं पाहिजे, वीकर असलं पाहिजे, आहे ना. एक्झिबिट इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी. वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असल्यामुळे हे इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी दाखवत असते. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं आहे की नॅचरल रबरचं जे मोनोमर आहे त्याला काय म्हणत असतो आपण, आयसोप्रीन युनिट म्हणत असतो, बरोबर आहे. आणि जो नॅचरल रबर आहे आपला, तर या नॅचरल रबरसाठी बघा लक्षात ठेवायचं आहे, तर नॅचरल रबर इज द सिस फॉर्म ऑफ 1,3-1,4 पॉलिआयसोप्रीन. हे 1,4 पॉलिआयसोप्रीन सिस फॉर्म मध्ये असतं आणि लॉंग फ्लेक्झिबल चेन असते यांची. वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स असल्यामुळे दे शोज इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी. त्याच्यामुळे ते कोणती प्रॉपर्टी दाखवते, इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी दाखवत असतात. ठीक आहे, इथपर्यंत समजलं सर्वांना. तर आता सिस फॉर्म जो आहे नॅचरल रबरचा, म्हणजे हे जे दोन्हीही CH2 ग्रुप असते हे सेम साईड जर आले तर आपण याला सिस फॉर्म म्हणत असतो. तर असं हे सिस फॉर्म मध्ये असते. सिस पॉलिमर्स म्हटलं की हे जे CH2 ग्रुप आहे, वेन CH2 ग्रुप आर ऑन द सेम साईड, जेव्हा ते CH2 ग्रुप सेम साईड नाही, मी आताच पॉलिमर काढून दाखवला होता, पुन्हा एकदा काढून दाखवतो. जेव्हा आपण पॉलिमर्स तयार करत होतो तेव्हा एक CH2 हा C हा CH3 डबल बॉन्ड CH आणि CH2 हे अशा प्रकारे असते. तर बेसिकली हा जो डबल बॉन्ड आहे तर या डबल बॉन्डला आपण असं जर लिहिलं आणि एक CH3 युनिट वरच्या साईडनं लिहिला, एक हायड्रोजन, आणि हे CH2 सेम साईडनं आणले. आता बघा लक्षात ठेवायचं आहे, तर हे CH2 आता सेम साईडनं आणले, तर याला काय म्हणत असतात माहिती आहे का, सिस फॉर्म. काय म्हणतात, सिस फॉर्म. आणि यांचा जर ट्रान्सफॉर्म घ्यायचा असेल तर ट्रान्सफॉर्म मध्ये काय येईल, हे CH2 अपोजिट साईड नाही, हे दोन CH2 जे आहे अपोजिट साईड नाही, CH3 आणि CH एक अपोजिट साईड नाही राहील. तर हा झाला ट्रान्सफॉर्म. तर या ट्रान्सफॉर्मला आपण गट्टा पर्चा रबर म्हणत असतो. हा जो सिस फॉर्म आहे हे आपला नॅचरल रबर आहे. याचा जो सिस फॉर्म असतो पॉलिमरिक तो आपला नॅचरल रबर असते, म्हणून याला सिस 1,4 पॉलिआयसोप्रीन म्हणतात. काय म्हणतात याला, सिस 1,4 पॉलिआयसोप्रीन युनिट म्हणत असतात नॅचरल रबरला. ठीक आहे. तर जो ट्रान्सफॉर्म असते तो वेगळ्या प्रकारचा
रबर असतो तो क्रिस्टलाइन सॉलिड असतो, लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यामुळे आपण हे जेव्हा पॉलिमरायझेशन करून राहिलो तर आपल्या लक्षात आलं पाहिजे, तर सिस पॉलिमर जो असतो त्याला आपण नॅचरल रबर म्हणत असतो. आणि दुसरा जो ट्रान्सफॉर्म असतो, ट्रान्सफॉर्मला आपण गट्टापरचा रबर म्हणत असतो. कोणता म्हणतो? गट्टापरचा रबर. आता गट्टापरचा रबर म्हणजे ट्रान्स 1,4 पॉलिआयसोप्रीन. तर ट्रान्सपोजिशन मी सांगितलं तुम्हाला, हे CH2 जर अपोजिट साईडनं आले तर त्याला काय म्हणत असते? ट्रान्सपोजिशन्स म्हणत असतात, त्यांना ट्रान्स पॉलिमर्स म्हणत असतात. आणि दिस ट्रान्स 1,4 पॉलिआयसोप्रीन इज कॉल्ड ॲज गट्टापरचा. त्याला काय म्हणतात? गट्टापरचा. हे ऑब्जेक्टिव्ह साठी मेन क्वेश्चन आहे. व्हॉट इज द मोनोमर युनिट इन द नॅचरल रबर? आयसोप्रीन. किंवा व्हॉट इज द नॅचरल रबर? नॅचरल रबर इज द सिस फॉर्म ऑफ 1,4 पॉलिआयसोप्रीन. पॉली म्हटलं तर खूप सारे आयसोप्रीन युनिट आहे सिस फॉर्म मध्ये, म्हणून तो नॅचरल रबर काय असतो? सिस 1,4 पॉलिआयसोप्रीन. व्हॉट इज द गट्टापरचा रबर? गट्टापरचा रबर काय असतो? ट्रान्स 1,4 पॉलिआयसोप्रीन असतो. काय असतो? ट्रान्स 1,4 पॉलिआयसोप्रीन असतो तो. आणि इट इज नॉन इलॅस्टिक. हा इलॅस्टिक नसतो ट्रान्सवाला. अँड क्रिस्टलाइन इन नेचर असते, सॉलिड फॉर्म मध्ये राहते. ठीक आहे, तुमच्या लक्षात आलं असेल हे दोन फॉर्म. आता व्हॉट इज नॅचरल रबर? तर नॅचरल रबरची डेफिनेशन्स काय द्यायचं आहे? नॅचरल रबर इज द सिस 1,4 पॉलिआयसोप्रीन. फॉर्म्युला काढायचा असेल तर सिस फॉर्म काढसाल तुम्ही. मी आताच सांगितलं याचा सिस फॉर्म कसा काढायचा म्हणून, आहे की नाही. ज्यांना सरळ नाही येत त्यांनी आपण थोडंसं व्यवस्थित पद्धतीनं समजून घेतलं तरी चालते. हा वाला CH2 ग्रुप या साईडनं ठेवायचा आणि हाही वाला CH2 ग्रुप या साईडनं ठेवायचा. एक CH3 ग्रुप या साईडने ठेवू, एक याची या साईडने ठेवू. तसंच हा वाला आता दुसऱ्या याला अटॅच राहणार आहे. इथे आपण एक CH2 ला अटॅच करू येईल. पुन्हा हा डबल बॉन्ड, पुन्हा इथे काय येईल? एक CH3 येईल, एक H येईल. आणि हे C सेम साईडनं आणायचे. सेम साईडनं जर आणले तर आपण त्याला काय म्हणणार आहोत? सिस फॉर्म. हे झालं एक सिस फॉर्म, हे एक झाला सिस फॉर्म त्याचा सेम साईडनं आल्यामुळे. आणि म्हणून नॅचरल रबर इज द सिस 1,4 पॉलिआयसोप्रीन. नॅचरल रबर हा सिस 1,4 पॉलिआयसोप्रीन युनिट असतो. बरोबर आहे, त्यालाच आपण नॅचरल रबर म्हणत असतो. तर हे जे नॅचरल रबर आहे, तर नॅचरल रबर इट इज अ लिनियर पॉलिमर ऑफ आयसोप्रीन. तो लिनियर पॉलिमर्स आहे आयसोप्रीनचा, आणि त्यालाच आयसोप्रीनला आपण 2-मिथिल-1,3 ब्युटाडाईन म्हणत असतो. तर हा नॅचरल रबरचा फॉर्म्युला आहे. इट इज द इलॅस्टिक पॉलिमर्स, म्हणजे इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी दाखवते. त्याच्यामुळं वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असल्यामुळे तो इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी दाखवणार आहे. तर नॅचरल आहे. बघा, नॅचरल रबरचा आपण आता काय करत असतो? एक सुपेरियर क्वालिटीचा रबर बनवत असतो. आपल्याला माहिती आहे की नॅचरल रबर एवढा चांगला नसतो, त्याला जर आपण ओढलं तर ते तुटून जाईल. बरोबर आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यापेक्षा सुपेरियर क्वालिटीचा रबर बनवायचा आहे. आपण पाहतो आपल्या घरी खूप सारे अलग अलग क्वालिटीचे रबर आहे. आपल्या घरी जे कुकर असते, प्रेशर कुकर असते, त्याला एक वायसर सारखा एक मोठा एक ब्लॅक कलरचा रबर असतो, आहे की नाही. बऱ्याचशा जागी जे रबर खराब होत नाही, वर्षानुवर्ष त्याच्यावर केमिकलचा अटॅक होत नाही. टायरमध्ये, ट्यूब्समध्ये अलग अलग टायर्स पाहतो आपण, त्याच्या कॉस्टही अलग अलग असतात. का बरं अलग असतात माहिती आहे का? ते जे रबर बनवल्या जात असते ते अलग अलग केमिकल पासून बनवल्या जात असते. आणि अलग अलग केमिकल पासून जेव्हा आपण रबर सिंथेटिकली बनवू तर त्या केमिकलची जी कॉस्ट आहे आणि त्याची जी क्वालिटी आहे, सुपेरिटी, त्याच्यावर त्याची कॉस्ट ठरते. आणि म्हणून ते अलग अलग आपण म्हणतो हे ह्या प्रकारचा रबर चांगला आहे, हा वाला टायर चांगला आहे की नाही. त्याचं कारण ते असतंय. ठीक आहे, म्हणजे काही ट्यूब्स आपल्याला 100 रुपये न एक ट्यूब भेटते, आणि काही जर ट्यूब्स आपण पाहिले तर 500 रुपयाचा ट्यूब भेटते. तर आपण म्हणतो की 500 रुपयाचा घेतल्यापेक्षा 100 रुपयाचा घेतला तर चालते ना. पण तो 100 रुपयाचा काम नाही करत, आहे की नाही. काही दिवसानंतर टेम्परेचर डिफरन्सेस झाला तर तो फुटूही शकते, कारण त्याच्यात जे मटेरियल वापरलेलं असते पॉलिमर्स तयार करण्यासाठी ते त्याच क्वालिटीचं असते. तर आता व्हल्कनायझेशन एक रबरचं सुपेरियर क्वालिटीमध्ये बनवण्याचं प्रोसेस आहे की नाही. जे नॅचरल रबर आहे ना, त्या नॅचरल रबरला आपण सुपेरियर क्वालिटीचा रबर बनवणार आहोत. तर त्या प्रोसेसला आपण व्हल्कनायझेशन म्हणत असतो. त्यासाठी आपण रबरला काय करतो? सल्फर सोबत हीट करतो आणि त्यांच्यामध्ये क्रॉस लिंकिंग तयार करतो. बघा, लक्षात ठेवायचं आहे. तर म्हणून ऑन नॅचरल रबर्स विथ सल्फर, ऑन हिटिंग नॅचरल रबर विथ सल्फर, आपण सल्फर सोबत जर नॅचरल रबर काय केला? हीट केला, तर काय होते नॅचरल रबरचं माहिती आहे का? द टेन्साईल स्ट्रेंथ, टफनेस, इलॅस्टिसिटी ऑफ नॅचरल रबर इन्क्रीजेस. नॅचरल रबरची टेन्साईल स्ट्रेंथ, त्यांची टफनेस, त्यांची इलॅस्टिसिटी त्या नॅचरल रबरची काय होत असते? इन्क्रीज होत असते.
दिस प्रोसेस इज नोन ॲज व्हल्कनायझेशन ऑफ रबर. या प्रोसेसला आपण काय म्हणतो? व्हल्कनायझेशन ऑफ रबर म्हणत असतो. ठीक आहे. म्हणजे सरळ सरळ नॅचरल रबरला सल्फर सोबत हीट करायचं आहे आणि हीट केल्यामुळं त्या नॅचरल रबरची जे टेन्साईल स्ट्रेंथ आहे ते सुपेरियर होईल. टफनेस, इलॅस्टिसिटी नॅचरल रबरची इन्क्रीज होईल. दिस प्रोसेस इज नोन ॲज व्हल्कनायझेशन. त्या प्रोसेसला आपण व्हल्कनायझेशन म्हणतो. आता व्हल्कनायझेशन करतो कसं आपण, आहे की नाही, तर ते आपण सांगणार आहोत. द टेन्साईल स्ट्रेंथ अँड टफनेस ऑफ अँड इलॅस्टिसिटी ऑफ नॅचरल रबर कॅन बी इन्क्रीज बाय ॲडिंग 3 to 5% ऑफ सल्फर. आपण सल्फर किती ऍड करतो व्हल्कनायझेशन करण्यासाठी? अलग अलग अमाऊंट मध्ये ऍड करणार आहोत. आपल्याला जशा टाईपचा रबर पाहिजे तसा. तर आपण 3 to 5% सल्फर याच्यात ऍड करतो अँड हिटिंग ॲट अबाउट 100 to 150 डिग्री सेल्सिअस. हे जो नॅचरल रबर आहे, या नॅचरल रबर मध्ये बघा लक्षात ठेवायचा आहे, हा जो नॅचरल रबर असतो आपला सिस 1,4 पॉलीआयसोप्रीन, ज्याला आपण नॅचरल रबर म्हणतो, हा नॅचरल रबर काय करतो आपण, बघा लक्षात ठेवायचं आहे, याला 3 to 5% सल्फर सोबत हीट करतो ॲट अबाउट 100 to 150 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला. असं केल्यानंतर हा जो नॅचरल रबर आहे याच्या बऱ्याचशा प्रॉपर्टी काय होतात, चेंज होत असतात. यांची टेन्साईल स्ट्रेंथ इन्क्रीज होत असते, टेन्साईल स्ट्रेंथ वाढेल याची, बरोबर आहे. त्यानंतर यांची जी टफनेस असेल ते इन्क्रीज होत असते आणि यांची जी इलॅस्टिसिटी आहे ते सुद्धा इन्क्रीज होते. कशाची? या नॅचरल रबरची, आहे ना. रिझल्टिंग इन क्रॉस लिंक. आता हे जे पॉलिमर्स आहेत, ह्या पॉलिमरच्या चेन आहे सपोज, तर यांच्यामध्ये असे क्रॉस लिंक सल्फर काय करते, जॉईंट होते. जेव्हा आपण हिटिंग करू आपण या टेम्परेचरला, तर हे असे क्रॉस लिंक बनवाल, सल्फर त्याच्यासोबत बॉन्डिंग करेल. रिझल्ट इन क्रॉस लिंक ऑफ सिस 1,4 पॉलीआयसोप्रीन. त्या 1,4 पॉलीआयसोप्रीन सोबत ते क्रॉस लिंकिंग तयार करते चेन थ्रू द डायसल्फाइड बॉन्ड. कोणत्या बॉन्डनं? डायसल्फाइड बॉन्ड, सल्फर सल्फर मधला बॉन्ड. दिस प्रोसेस इज नोन ॲज व्हल्कनायझेशन ऑफ रबर. या प्रोसेसला आपण काय म्हणतो? व्हल्कनायझेशन. द फिजिकल प्रॉपर्टी ऑफ रबर कॅन बी चेंज. त्या डायसल्फाइड बॉन्डमुळं त्यांची फिजिकल प्रॉपर्टी चेंज होत असते. आणि ती फिजिकल प्रॉपर्टी आपल्याला कसा रबर पाहिजे, म्हणजे एकदम इझिली स्ट्रेच होणारा पाहिजे का, किंवा हार्ड रबर पाहिजे, ते सल्फरच्या क्वांटिटीवर डिपेंड आहे. आपण त्याच्यात किती पर्सेंट सल्फर ऍड करणार आहोत त्याच्यावर तो रबर कशा पद्धतीनं तयार होणार आहे हे डिपेंड असते. द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ रबर, तो जे फिजिकल प्रॉपर्टी असते व्हल्कनायझेशन मध्ये रबरची, इज कंट्रोल बाय अमाऊंट ऑफ सल्फर. आपण त्याच्यात किती अमाऊंट मध्ये सल्फर ऍड करणार आहोत त्याच्यावर त्याची फिजिकल प्रॉपर्टी डिपेंड असते व्हल्कनायझेशन प्रोसेसमध्ये. द रबर मेड फ्रॉम 20 to 30% सल्फर, ज्यामध्ये आपण 20 to 30% सल्फर ऍड करू, ते हार्ड रबर तयार होतील, एकदम हार्ड टाईपचे रबर तयार होतील. ज्यांच्यामध्ये 3 to 10% सल्फर ऍड करू आपण व्हल्कनायझेशन मध्ये, तर ते लिटर हार्डर, म्हणजे थोडे कमी हार्ड तयार होतील. अँड इट इज यूज फॉर मेकिंग द टायर्स, जे आपण मग टायर्स तयार करण्यासाठी यूज करतो. आणि एकदम 1 to 3% जेव्हा आपण सल्फर ऍड करतो, तर हे एकदम इलॅस्टिक बँड्स तयार करण्यासाठी, रबर बँड्स तयार करण्यासाठी यूज होत असते. 1 to 3% जर सल्फर आपण यूज केलं, इज मेकिंग फॉर द रबर बँड्स, हे रबर बँड्स तयार करण्यासाठी यूज केलं जात असते. बेसिकली तुमच्या डोक्यात आलं असेल की हे जे व्हल्कनायझेशन प्रोसेस आहे हे आपल्या नॅचरल रबरला सुपेरियर क्वालिटीचा रबर बनवण्यासाठी आहे. आणि ते डिपेंड आहे की तुम्ही त्या रबरला कशा प्रकारे तयार करायचा आहे, हार्ड बनवायचा आहे का लिटर हार्ड बनवायचा आहे, किंवा एक रबर बँड सारखं बनवायचं आहे. तर डिपेंड आहे की अमाऊंट ऑफ सल्फर किती ऍड करायचा आहे. 20 to 30% सल्फर ऍड केलं तर व्हेरी हार्ड रबर तयार होईल. आपण तेच जर 3 to 10% सल्फर ऍड केलं तर आपल्याला तो लिटल हार्ड रबर तयार होईल. आणि त्यानंतर 1 to 3% जर आपण त्याच्यातनी काय केलं, सल्फर ऍड केलं, तर एकदम तो इलॅस्टिसिटी असणारा रबर बँड तयार होणारा टाईप सल्फर तयार होईल. तर अशा प्रकारे आपण सल्फर
वल्कनायझेशन प्रोसेस करत असतो. तर हे झालं व्हॉट इज वल्कनायझेशन्स आणि राईट अ नोट ऑन वल्कनायझेशन्स, आहे की नाही. सिंपल आहे, आपल्या डोक्यात मी कथेसारखं लक्षात ठेवायचं आहे, याला पाठ नाही करायचा आहे. एक जस्ट आपण कथा जशी ऐकतो तसंच आहे वल्कनायझेशन प्रोसेस. जो नॅचरल रबर तयार होते त्याला आपल्याला सुपेरियर क्वालिटीचा बनवायचा आहे आणि त्याची टेन्साईल स्ट्रेंथ, टफनेस, इलॅस्टिसिटी या नॅचरल रबरची इन्क्रीज करायची आहे. मग त्यासाठी आपल्याला काहीतरी केमिकल प्रोसेस करावं लागते, त्याला नाव दिलेलं आहे वल्कनायझेशन प्रोसेस. या प्रोसेसमध्ये आपण काय करतो, आपल्या नॅचरल रबरची इलॅस्टिसिटी, टफनेस, त्याच्यानंतर टेन्साईल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आपण याला सल्फर सोबत हीट करतो 100 to 150 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला. आणि दिस सल्फर मेक द क्रॉस बॉन्डिंग in the cis-1,4 polyisoprene natural rubber, and that's why that property of natural rubbers are modified, called as vulcanization of rubber. त्याला आपण vulcanization process म्हणत असतो. आता in what physical property we required for the rubber that depend upon the amount of sulfur added in the vulcanization process. If we add 20 to 30% sulfur in the mixture, then we get a very hard rubber. If we add 3 to 10% of sulfur in vulcanization process, we get little hard rubber. And when we add 1 to 3% sulfur in vulcanization process, then it get a very elastic rubber, that is rubber band like. ठीक है, the quality of or physical property of natural rubber is depend upon the अमाऊंट ऑफ सल्फर ऍडेड इन वल्कनायझेशन प्रोसेस. ठीक आहे, इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. आता आपल्याला प्रिपरेशन ऑफ सिंथेटिक रबर, हे तर झालं नॅचरल रबर विषयी आहे ना. नॅचरल रबर मधले दोन फॉर्म समजले तुम्हाला, एक आपला नॅचरल रबर जो सिस फॉर्म असतो आणि दुसरा कोणता असतो, गट्टापरचा रबर असतो जो ट्रान्सफॉर्म असतो पॉलिआयसोप्रीनचाच, आहे की नाही. ट्रान्स 1,4 polyisoprene is called as गट्टापरचा रबर. It is non-elastic and it is crystalline in nature. It is the isomeric form त्याचा. आता हे जे पहिलं आपल्याला पाहायचं आहे सिंथेटिक रबर मध्ये ब्युनायस. आता आपण सिंथेटिक रबर का बनवले, डायरेक्ट प्युअर केमिकल कंपाऊंड पासून सुद्धा आपण रबर तयार करू शकतो. जसं आपण नॅचरल रबर तयार केला आणि नॅचरल रबर पासूनही नॅचरल रबरवर केमिकल ट्रीटमेंट करून त्याची सुपिरियर क्वालिटीचा बनवला, पण आपल्याला त्याच्याही पेक्षा सुपिरियर क्वालिटीचे रबर बनवायची गरज पडणार आणि म्हणून ते सुपिरियर रबर आपण सिंथेटिकली तयार केले. म्हणून आपल्याला बरेचसे सिंथेटिक रबर पाहिजे. ब्युनायस पहिला सिंथेटिक रबर आपण पाहणार. तर हे ब्युनायस त्याच्या नावातच आहे. ब्युना म्हटलं की ब्युटाडाईन, ब्युटाडाईन म्हटलं की 4 कार्बन काढून टाकायचे, 1 2 3 4, 1 आणि 3 पोझिशन्सला डबल बॉन्ड देऊन टाकायचा, फॉर्म्युला बनूनच जाईल. कार्बनची व्हॅलन्सी 4 करायची, झालं एक ब्युटाडाईन. आणि एक स्टायरीन. स्टायरीन म्हणजेच काय, बेन्झिनवर CH डबल बॉन्ड CH, याला आपण म्हणतो स्टायरीन. यांचं जर आपण पॉलिमरायझेशन केलं, काय केलं, पॉलिमरायझेशन, याच्या नावातच आहे, याचे मोनोमर लक्षात ठेवायचं आहे ना. तर काय होईल, हा वाला बॉन्ड इथे येईल, हा वाला बॉन्ड याच्यासोबत जॉईंट होईल, हा वाला बॉन्ड समोर जॉईंट होईल, आहे की नाही. एकदम सिंपल आहे. CH2 हा वाला, त्याच्यानंतर हा CH, हा डबल बॉन्ड होऊन जाईल, CH इथे डबल बॉन्ड येऊन जाईल. त्याच्यानंतर हा CH2, हा बेसिकली कुणाला जुळेल, आता या डबल बॉन्डला. ऍडिशन पॉलिमर्स आहे ऍक्च्युली, आहे की नाही. हा या डबल बॉन्डला जुळला तर हा डबल बॉन्ड पुन्हा समोर सिंगल बॉन्ड मध्ये कन्वर्ट होईल. तर अशा प्रकारे हा एक युनिट आणि हा एक युनिट एकमेकांना जॉईंट झाले आणि हे एन टाइम्स होईल. तर याला म्हणत असतो आपण ब्युनायस, आहे की नाही. स्टायरीन ब्युटाडाईन रबर, यसचा अर्थ होत असते स्टायरीन, समजलं, लक्षात आलं. आणि स्टायरीन ब्युटाडाईन रबर आपण जो पाहणार आहोत त्याच्यातले मोनोमरच आपल्याला लक्षात असले पाहिजे. एक ब्युटाडाईन राहणार आहे आणि दुसरा स्टायरीन. दुसरा आपण ब्युनायन. ब्युनायन म्हटलं की त्याच्यातलाही मोनोमर्स आपल्याला लक्षात आला पाहिजे, नावातच याच्या मोनोमर आहे, त्याच्यामुळे पाठ करायचं कामच नाही आहे. ब्युनायन रबर जर तयार करा म्हटलं तर एक ब्युटाडाईन तर राहील. ब्युना म्हटलं की ब्युटाडाईन, 4 कार्बन काढा, 1 आणि 3 पोझिशन्सला डबल बॉन्ड द्या, पॉलिमरिक मोनोमर तयार करा. ऍक्रिलोनाइट्राइल. ऍक्रिलोनाइट्राइल म्हणजेच व्हिनिल सायनाइड, CH2 डबल बॉन्ड CH सायनाइड. व्हिनिल सायनाइडलाच ऍक्रिलोनाइट्राइल म्हणतात. हे दोघं जण जेव्हा पॉलिमराइज होईल एन नंबर्स मध्ये
तर वापस काय होईल, हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल, हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल, हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल, आणि अशा प्रकारे आपल्याला एक ब्युना एन टाईपचा पॉलिमर्स तयार होईल. एकदम सोपा आहे, काहीच टेन्शनचं काम नाही आहे. हा समोर बॉन्ड होईल, सी एन तर राहणारच आहे एन टाइम्स, हा 4 कार्बनवाला आणि हा 2 कार्बनवाला. तर अशा प्रकारे याला आपण ब्युना एन टाईप ऑफ रबर म्हणत असतो. प्रत्येक रबरची प्रॉपर्टी अलग राहणार आहे, हे नक्की आहे की नाही. समजली मोनोमर कोणते आहे त्याच्यात. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत सिंथेटिक पॉलिमर्समध्ये निओप्रीन रबर, 2 क्लोरो 1,3 ब्युटाडाइन्स, क्लोरोप्रीन सुद्धा म्हणतात. आता क्लोरोप्रीन आणि आयसोप्रीन माहिती आहे तुम्हाला, आहे ना. निओप्रीन म्हटलं की तुम्हाला प्रीन असा, आयसोप्रीन हे माहिती आहे, आयसोप्रीन नॅचरल रबर होता. आयसोप्रीन म्हणजे काय होता, 1,3 ब्युटाडाइन होताच त्याच्यात, बघा लक्षात ठेवायचं आहे. तर हे कोणता आहे, निओप्रीन किंवा क्लोरोप्रीन म्हणतो आपण याला. क्लोरो म्हणजे याचा अर्थ इथं मिथिल ग्रुपच्या ऐवजी काय आला असेल, क्लोरीन आला. अरे क्लोरोप्रीन जो आपण CH3 होता त्याला आयसोप्रीन म्हटलं, तर आता इथे क्लोरीन आला म्हणून हा काय झाला, क्लोरोप्रीन हा युनिट राहील. किंवा 2 क्लोरो, यालाच आपण काय म्हणू, 1 2 3 4, 2 क्लोरो 1,3 ब्युटाडाइन, निओप्रीनचा हा युनिट आहे. हा आता करोडो टाइम जॉईंट होईल, हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल, हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल, संपला, हे पॉलिमर तयार झाला. फक्त मोनोमर पाठ ठेवायचे आपल्याला, पाठ करायचं कामच पडणार नाही आहे ना. हा वाला पॉलिमर्स तयार होईल, निओप्रीन किंवा क्लोरोप्रीन. समजून राहिलं मी काय सांगून राहिलं होते, म्हणजे मोनोमर तुमच्या लक्षात आले पाहिजे, मग तुम्हाला पॉलिमर्स पाठ करायचं कामच पडत नाही. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत, बघा लक्षात ठेवायचं आहे, यामधला जो मोनोमर्स सिंथेटिक पॉलिमर्स आहे तो आहे ब्युटिल रबर, आयसोब्युटिलिन आणि आयसोप्रीन. आयसोब्युटिलिन सर्वांना माहिती आहे, सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3 म्हणजे आयसोब्युटिलिन. ब्युटिलिनचा अर्थ त्याच्यात एक आयसोब्युटिलिन आहे, एक आयसोप्रीन रबर आहे, म्हणजे आयसोप्रीन हे 2 युनिट आहे. सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3 डबल बॉन्ड CH2, आयसोब्युटिलिन म्हणतो आपण याला. याला बेसिकली अटॅच करत असताना हे दोन्ही डबल बॉन्ड असा ठेवायचा, बरोबर आहे की नाही, CH3 CH3, ठीक आहे. आणि दुसरा कोणता आहे आपला, आयसोप्रीन. आयसोप्रीन म्हणजेच तुम्हाला माहिती आहे 1,3 ब्युटाडाइन काढा पहिल्यांदा, आहे की नाही, 1,3 ब्युटाडाइन आणि एक मिथिल ग्रुप, याला आपण आयसोप्रीन म्हणतो, जो नॅचरल रबर मध्ये असतो. तर हे 2 केमिकल आपण काय करणार आहोत, ऍडिशन्स करणार आहोत. वापस हा बॉन्ड इथे जाईल, हा वाला इथे शिफ्ट होईल, हा वाला इथे शिफ्ट होईल, झालं काम. याचं काय होणार आहे, असं पॉलिमरायझेशन होईल. CH3 CH3 CH2 CH2 CH3 डबल बॉन्ड CH2, अशा प्रकारे. एकदम सोपं आहे, म्हणजे आपल्याला फक्त याचे जर मोनोमर व्यवस्थित समजले तर आपल्याला कोणतंच पॉलिमर्स पाठ करावं लागत नाही. किती काही मोठं पॉलिमर दिलं तरी आपल्याला त्याचं पाठ करायचं काम पडणार नाही. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं. नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे ब्युटिल रबर, आयसोब्युटिलिन आणि आयसोप्रीन मोनोमर्स असतात त्याच्यामध्ये. नेक्स्ट आपण जो पहिला वाला पाहून राहिलो होतो तो आहे ब्युनायस स्टायरीन ब्युटाडाइन रबर. इट इज अ कोपॉलिमर्स. कोपॉलिमर्स म्हणजे 2 वेगवेगळ्या मोनोमर पासून बनलेला पॉलिमर्स आहे. मी आता सर्वच काढून दाखवलेला आहे तुम्हाला. इट इज अ कोपॉलिमर्स ऑफ स्टायरीन अँड 1,3 ब्युटाडाइन. स्टायरीन म्हटलं की मी तुम्हाला आताच सांगितलंय की स्टायरीन म्हणजे बेन्झिनवर CH2 CH2. हा वाला बॉन्ड जेव्हा शिफ्ट होऊन समोर इथे जॉईंट होईल तर हा वाला बॉन्ड इथे शिफ्ट होईल, हा वाला बॉन्ड इथे शिफ्ट होईल, है ना. इट इज यूज फॉर मेकिंग द इनर ट्यूब्स ऑफ टायर्स, बबल गम्स, इनर ट्यूब्स ऑफ टायर्स बनवण्यासाठी याचा वापर होत असते. कशाचा, ब्युना यसचा. बस आपल्याला मोनोमर पाठ पाहिजेत, बाकी काही टेन्शनचं काम नाही आहे ना. दुसरा जो आपण पाहणार आहोत तो आहे ब्युनायन, ऍक्रिलोनाइट्राइल आणि ब्युटाडाइन रबर. यातलेही मोनोमर माहिती आहे, कोपॉलिमरच आहे, ज्या अर्थी तो 2 मोनोमर पासून बनलेला आहे. तर हिट्रोपॉलिमर म्हणा किंवा कोपॉलिमर्स म्हणा. इट इज द कोपॉलिमर्स ऑफ ऍक्रिलोनाइट्राइल अँड 1,3 ब्युटाडाइन्स. इट इज यूज इन मेकिंग ऑफ सोल्स ऑफ शूज. एकदम चांगल्या प्रकारचे शूजचे सोल्स असतात ना, ॲडेजिव्स, टँक लायनर्स, ऑइल सील्स, हे सर्व रबर जे आहेत हे रबर आपण कशापासून बनवत असतो, ब्युनायन, ब्युटाडाइन्स आणि ऍक्रिलोनाइट्राइल. तुम्ही रबर जेव्हा विकत घेता तर त्याच्यावर सिंथेटिक रबर कशापासून बनलेला असते तेही ब्रँड दिलेलं असते.
बरोबर आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की याच्यातला ॲक्रिलोनाइट्राइल म्हणजे व्हिनिल सायनाइड, हा तुम्ही वरतही लिहू शकता, आहे की नाही, अशा प्रकारे. तर म्हणून हे जे पॉलिमर्स आहे, तर हे पॉलिमर्समध्ये मोनोमर्स कोणते होते आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर हे 1,3 ब्युटाडाइन्स आणि ॲक्रिलोनाइट्राइल्स हे जॉईंट करा, हा वाला इथं शिफ्ट होईल, हा वाला इथे जॉईंट होईल, हा वाला समोर शिफ्ट होईल, हा सायनाइड इकडून दाखवा, हा बॉन्ड इकडे येऊन जाईल, अशा प्रकारे. तर हा वाला पॉलिमर्स तयार होईल ब्युनायन, आहे ना, अशा प्रकारे. म्हणजे एकदम सोपा आहे, फक्त मोनोमर्स आपल्याला लक्षात असले पाहिजे, बाकी हे सर्व ॲडिशन पॉलिमरायझेशनच आहे की नाही. जिथे डबल बॉन्ड आला तिथे ॲडिशन पॉलिमरायझेशनच होणार आहे. त्याच्यानंतर वापस मी क्लोरोप्रीन सांगितला होता, आहे ना, 2 क्लोरो ब्युटा 1,3 डाईन्स आपण जेव्हा घेतो, तर याचा मोनोमर्स माहिती आहे, सिंगल मोनोमर्स आहे म्हणून ही होमोपॉलिमर्स आहे की नाही. इट इज सुपेरियर टू द नॅचरल रबर. हा निओप्रीन रबर जो आहे त्याच्यापेक्षा निओप्रीन रबर म्हणजे क्लोरोप्रीन रबर हा नॅचरल रबर पेक्षा कसा आहे, सुपेरियर आहे. इन इट स्टॅबिलिटी अँड रेजिस्टन्स टू द केमिकल ऍक्शन्स, याच्यावर केमिकलची ऍक्शन होत नाही, आणि म्हणून केमिकल कंटेनर म्हणजे केमिकल स्टोअर करण्यासाठी जे रबर टँक मोठे मोठे कंटेनर्स असतात ना, तर त्याच्यातनी आपण केमिकल स्टोअर करतो. तर बघा, इट इज सुपेरियर टू द नॅचरल रबर अँड इट स्टॅबिलिटी ऑफ रेजिस्टन्स टू केमिकल ऍक्शन. इट इज यूज फॉर द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ केमिकल कंटेनर्स. केमिकल कंटेनर्स तयार करण्यासाठी याचा वापर होते. कन्व्हिनियर बेल्ट्स, गॅस्किट्स बनवण्यासाठी याचा उपयोग होत असते. बेन्झॉइल परॉक्साईड आपण याच्यासाठी वापरतो, इनिशिएटर. आपल्याला ॲडिशन पॉलिमर म्हणजे काय मध्ये काय पाहिजे, इनिशिएटर कोण पाहिजे, परॉक्साईड. तर इथं बेन्झॉइल परॉक्साईड वापरतो. सिंपल आहे, तुम्हाला मी दाखवलं आहे की कसं हे पॉलिमरायझेशन आपण करतो म्हणून. ठीक आहे. शेवटचा कोणता आहे, ब्युटिल रबर. ब्युटिल रबर हा कोपॉलिमर्स आहे. कोणाकोणाचा, आयसोब्युटिलिन आणि आयसोप्रीन. आयसोब्युटिलिन माहिती आहे तुम्हाला, सेकंड लास्ट कार्बनवर 2 CH3. त्याला कसं लिहायचं मी तेही समजावून सांगितलं होतं. आणि हा आयसोप्रीन सोबत काय करायचा आहे, जॉईंट करायचा आहे, आणि यांच्यापासूनही ब्युटिल रबर तयार होईल. तर दीज आर द सिंथेटिक रबर. हे सिंथेटिक रबर आहे. कोणते कोणते पाहिले, ब्युनायन, निओप्रीन आणि ब्युटिल रबर. आता नेक्स्ट आहे आपलं बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स, म्हणजे चॅप्टरचा शेवटचा पोर्शन, नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. तर बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स कोणाला म्हणसाल, द पॉलिमर्स विच डिसइंटिग्रेट देमसेल्फ, जे स्वतःच डिसइंटिग्रेट होत असतात आफ्टर अ सर्टन पिरियड ऑफ टाइम बाय द इन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन्स. इन्व्हायरमेंटल केमिकलच्या अटॅकमुळे ते स्वतःच डिसइंटिग्रेट होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. मी हे ऑलरेडी शिकवलेले आहे तुम्हाला. PHBV, पॉलीहायड्रॉक्झी ब्युटेरेट, को बीटा हायड्रॉक्झी व्हॅलेरेट, डेक्स्ट्रॉन, नायलॉन 2, नायलॉन 6. आणि नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजे आपण जे सिंथेटिक बनवतो, सिंथेटिक पॉलिमर्स विच डू नॉट डिसइंटिग्रेट देमसेल्फ, जे स्वतः डिसइंटिग्रेट होत नाही आफ्टर अ सर्टन पिरियड ऑफ टाइम, इज कॉल्ड ॲज नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. बॅकेलाइट्स, नायलॉन, टेरेलिन हे त्याचे एक्झाम्पल आहेत. आता आपण बायोडिग्रेडेबल पॉलिमर्समध्ये पहिला पाहिला होता PHBV. PHBV मध्ये दोन आहे, ब्युटेरिक ऍसिड आणि व्हॅलेरिक ऍसिड. ब्युटेरिक ऍसिड म्हटलं तर 4 कार्बनवाला ऍसिड, आणि व्हॅलेरिक ऍसिड म्हटलं तर 5 कार्बनवाला. बीटा काऊन दिलेला आहे, तर बीटा पोझिशन्सला हायड्रॉक्झी ग्रुप आहे, आणि म्हणून आपण याला काय म्हणतो, बीटा बीटा हायड्रॉक्झी आहे ना, ब्युटेरिक ऍसिड आणि बीटा हायड्रॉक्झी व्हॅलेरिक ऍसिड, असे त्याचे एक्झाम्पल येतील. क्लिअर आहे मी काय सांगितलं आहे, हे ऑलरेडी आपण प्रिपेअर्ड करून पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर मी दुसरा तुम्हाला सांगितलं होतं, डेक्स्ट्रॉन आपल्याला नाहीच आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला नायलॉन 2 आणि नायलॉन 6, मी पॉलियामाइड मध्ये ऑलरेडी तुम्हाला हे प्रिपरेशन सांगितलेलं आहे. नायलॉन 2 चा अर्थ होत असते ज्याच्यात 2 कार्बन असलेला मोनोमर, ग्लायसिन, आणि याच्यामध्ये 6 कार्बन असलेला आहे म्हणून इप्सिलॉन अमायनो कॅप्रोइक ऍसिड. हे दोन्ही मोनोमर्स कंडेन्सेशन होईल, वॉटर निघून जाईल याच्यामधून, आणि आपल्याला काय भेटल, नायलॉन 2, नायलॉन 6. ऑलरेडी याचं प्रिपरेशन मी काढून दाखवलं होतं. स्टेट द यूज ऑफ बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. युजेस काय बायोडिग्रेडेबल पॉलिमरचे, ऑर्थोपेडिक डिव्हायसेस म्हणजे जे सर्जरीसाठी जे काही मटेरियल लागते ते आपण या